माझ्या पोटी जन्माला यायला हवं. असा जगातला सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज ज्या राजाचं नाव ऐकल्यावर आमच्या नसातलं रक्त खवळून उठतं, अशा राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं आम्ही मुंगीच्या वाटेनेही जात नाही, पण आमच्या वाटेने कुणी आलं ना तर आम्ही सिंहाची दात मोजायला सुद्धा घाबरत नाही. असा जगातला सर्वोत्तम राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. खरं तर असं म्हटलं जातं जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली फार कमी होत चालल्या. पण ज्यांचं नाव ऐकताच आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता वीरमाता जिजाऊ साहेब. वितीविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना क्षुद्र खचले. एवढा अनर्थ एका विद्येने केला. या शब्दात विद्येचे महत्त्व सांगणारे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिराव फुले. बाप हो, जेवणाचं ताट सोडा, पोराले अंगावर कपडे देऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा. या शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर शिवरायांचे सुराज्य उभे होते. या शब्दात शिवरायांचा सन्मान करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमारी संजना कांबळे, जयवंत हायस्कूल लाटवडे या शाळेची 10वीची विद्यार्थिनी आपणासमोर शिवरायांचे गुणगान गाण्यासाठी उपस्थित आहे. खरं तर या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे आणि याच प्रामाणिकपणाचा उद्देश आपल्या डोळ्यापुढे ठेवून या कार्यक्रमासाठी राबणाऱ्या शिक्षक मायबापांचे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात ठेवतात असं नाही आणि काही क्षण विसरूनही विसरता येत नाही, असाच हा आजचा क्षण आहे. खरं तर आजकाल परिस्थिती काय आहे हो, घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली, घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला, घरापुढची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रंगी बेरंगी झाली. आज आईची मम्मी झाली, बाबाचा डॅडी झाला, बाप 90 प्यायला लागला आणि या मम्मी डॅडीच्या जमान्यामध्ये आमच्या लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आम्हालाच कळालं नाही. तू मुझे खून दो, मैं तुझे आजादी दूंगा असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत. हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आज कुठं आम्हाला पाहायला मिळत नाहीत. मग मला असं वाटतं या महापुरुषांच्या विचारांचे बलिदान या महाराष्ट्राच्या मातीत व्यर्थ गेले की काय. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 ला एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एका नव्हे तर सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांना दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र या महाराष्ट्राच्या मातीला झाला. पण शिवरायांच्या जन्मापूर्वी या महाराष्ट्रात परिस्थिती काय होती हो, तर 5 सुलतानी सैतान या महाराष्ट्राच्या बुडावर थया थया नाचत होती. आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती, मंदिरं लुटली जात होती आणि अशा परिस्थितीमध्ये शिवराय जन्माला आले. जनता हुंकार उठली, जनता म्हणायला लागली, किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो कि जिनके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था, बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. शिवाजी हे नाव घेतलं तर आमचं रक्त सळसळतं, सळसळणारं रक्त उसळणारं रक्त उकळतं आणि उकळणारं रक्त आमच्या दमन्यातून आणि आमच्या नसातून वाऱ्याच्या वेगाने वाहायला लागतं. एवढी ताकद एका नावात आहे आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज जयंती आली की आम्ही फेसबुकवरती वाक्य फिरवायला लागतो, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही असायला हवे होते. अरे पण मला असं वाटतं या मातीमध्ये शिवरायांचा जन्म कधी झालाच नव्हता, ते जन्माला आलेच नव्हते, त्यांना जिजाऊंनी घडवलं होतं. एकदा काय झालं, समोरच्या मालामध्ये स्त्रियांची नाच गाणी सुरू होती. बाळ शिवबा होते अवघे 9 वर्षांचे. ते खेळत खेळत तिथे गेले व स्त्रियांचा नाच पाहू लागले. हे एका दासीने पाहिलं. दासी ताबडतोब माँसाहेबांपाशी गेली आणि माँसाहेबांना सांगू लागली, माँसाहेब बाळ शिवबा स्त्रियांचा नाच चोरून चोरून पाहत आहेत.
हे ऐकल्यावर मासाहेब तिथे गेल्या व शिवरायांना आपल्या महालामध्ये आणलं आणि त्यांच्या पाठीमध्ये एक धपाटा देऊन त्यांना समजावून सांगितलं, बाळ शिवबा तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. शिवराय घडले खरे, त्यांना जिजाऊंनी घडवलं, कारण त्यांच्या साथीला होते ते 18 पगड जातींचे मावळे. आज 350 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. ही तर फार मोठी शोकांतिका आहे ना. असं वाटतं भल्यापट्टे उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या मनातून माझ्या राजाला साथ घालावी, म्हणावं, बोलावं, विचारावं की राजा कशी पकडली एवढी बलाढ्य धरण तलवार. आजचा तुमचा मावळा स्वतःच्या हातात चहाचा कप धरला तरी त्याचे हात लटलट कापतायत. बघा राजे बघा, या महाराष्ट्रात परिस्थिती काय झाली. राजा तुम्ही स्वराज्य वेडे होतात ना, मग आजचा तुमचा मावळा कशा 2-2 गर्लफ्रेंड घेऊन येतोय आणि पाण्याची तहान कशी बियरवर भागवतोय. राजा कशी सांभाळली एवढी मोठी प्रचिनीती, तीही मासाहेबांच्या आड. आजचा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आमचे 2, आमच्यात होतोय चौकोन, चौकोनातील जातात वर 2, उरलेल्यांना आधार कोण. अशी कठीण परिस्थिती या महाराष्ट्राची झाली. राजा तुमच्या काळामध्ये आया बहिणींच्यावर लुटली, पण तुम्ही त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंग केला. पण आमच्या काळातील आया बहिणींच्यावर वाचवण्यासाठी आम्हाला कैवाऱ्याची शोधाशोध करावी लागते. मला कळत नाही महाराष्ट्र बदललाय की महाराष्ट्रातली माणसं बदललेत. कसा होता हा महाराष्ट्र. आमच्या महाराष्ट्रातील सकाळची सुरुवात वसुदेवाच्या भूपाईने आणि संतांच्या अभंगाने व्हायची, पण आजची आमची सुरुवात होतीये ती फक्त गाण्याने. आणि कोणतं गाणं माहितीये का, जेव्हा बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटते, या गाण्याने आमची सकाळची सुरुवात होतीये. मग मला कळत नाही महाराष्ट्र बदललाय की महाराष्ट्रातली माणसं बदललेत. म्हणून सांगते, जमाने में हमें बहुत मिलेंगे, अरे जमाने में हमें बहुत मिलेंगे आशिक कई, लेकिन वतन से कोई सनम नहीं होता. सीने में मिट गए नोटों में लिपट गए, लेकिन भगवे से अच्छा कोई कफल नहीं होता, भगवे से अच्छा कोई कफल नहीं होता. आज शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला, जिजाऊंचं चरित्र ऐकलं. हे ऐकल्यावर आमच्या घरातल्या आईला असं वाटायला लागलं की माझ्या बाळानं सुद्धा शिवबा व्हायला हवं. हे ऐकून एक कवी म्हणतात, आई म्हणते बाळाला बाळ शिवबा व्हायचं असतं, आई म्हणते बाळाला बाळ शिवबा व्हायचं असतं आणि सहलीला जाताना मुलांमध्ये बसायचं असतं. आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवबा व्हायचं असतं. गाडी पुढून ठोकली काय आणि मागून फुटली काय, आपण मात्र सेफ राहायचं असतं. आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवबा व्हायचं असतं. कोणाच्या आड्यात पडायचं नसतं, कोणाच्या मध्यात पडायचं नसतं, आपण फक्त आपलं पाहायचं असतं. आणि आई म्हणते बाळाला बाळ शिवबा व्हायचं असतं. बाळ उठतं आणि बाळ म्हणतं, हो आई हो, बाळानं शिवबा व्हायचं असतं, पण त्या अगोदर आईनं जिजाऊ व्हायचं असतं आणि बाबानं शहाजी व्हायचं असतं. खरं आहे ना, जर शहाजी राजे घडले नाहीत, जिजाऊ घडले नाही तर तुमच्या घरामध्ये शिवबा कसे जन्माला येतील. आणि जर आजचे शहाजीराजे संध्याकाळी दारू पिऊन लेझिम खेळतच घरला येत असतील आणि आजच्या जिजाऊ माता टीव्हीचा रिमोट घेऊन दिवसभर टीव्ही समोर टीव्ही पाहत असेल तर तुमच्या घरामध्ये शिवबा कसे जन्माला येतील. म्हणून सांगते, किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं, पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. आणि आता तर सगळेजण म्हणायला लागलेत, शिवरायांवर संस्कार जसे जिजाऊंनी केले तसे आमची माय आमच्यावर करत नाही. म्हणून कोणी अपमान केला की कर आत्महत्या, टेन्शन आलं की कर आत्महत्या, नवऱ्याने छळलं तर कर आत्महत्या, बायकोने त्रास दिला तर कर आत्महत्या. आज नेमकं झालंय तरी काय आत्महत्या करायला. कित्येक मुली पुरुष महिला एका कारणावरून आत्महत्या करतायत. काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा. शिवरायांवर सुद्धा फार संकट आले पण त्यांच्या मनात कधी विचार नाही आला की आत्महत्या करावी म्हणून. शिवरायांनी प्रत्येक संकटातून वाटा शोधल्या, मार्ग काढला, म्हणून तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. म्हणून सांगते, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर जडला तर त्याला मराठीची जात दाखवा. उन्होंने नस दे के हमारी और बीमार लिख दिया, हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया. कर्जदार रहेंगे उस हम वैते के, अरे कर्जदार रहेंगे उस हम वैते के जिसने दवा में भी छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिखा. शेवटी इतकंच सांगते, लाल रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, लाल रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे.
तर शिवबाचा वाघ आहेस, तू तर शिवबाचा वाघ आहेस. धन्यवाद. एवढे बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय हिंद.